नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. एकनाथ शिंदे शिवसेना घोडदौड. आज विश्लेषणाचा विषय तोच आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि त्यांची घोडदौड. परंतु त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत आहेत. तर हो, ते शांत आहेत, तेवढंच उत्तर देतात. पत्रकारांनी प्रश्न विचारला की तेवढंच म्हणतात आणि शांत राहतात. ते शांत शांत नाही आहेत, ही वादळापूर्वीची शांतता आहे असंच म्हणावं लागेल. कारण देवेंद्र फडणवीसांची आतापर्यंतची वाटचाल बघा, कूटनीती, मुत्सद्देगिरी, कुठं कधी डाव काढायचा, राष्ट्रवादीची दोन शकलं कशी करायची, शिवसेनेची दोन शकलं कशी करायची, मग कधी रात्री वेषांतर करून कुठं कुठं जायचे. आणि एकनाथ शिंदेना शेवटी कसं त्यांनी मग ते गुवाहाटी दौरा, त्याच्या आधी गोवा, कसं काय 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 सगळी गणित ही कुणी सगळं केलं, हे रचलं कुणी, ही गणित मांडली कुणी, हे शांत राहूनच केलं. तर पण वादळ उठलं ना नंतर, अशा पद्धतीचं वादळ सुद्धा देवाभाऊ शांत दिसले तरी वादळापूर्वीची शांतता ती म्हणतोय मी एवढ्यासाठी, कारण आगामी काळात हे बघायला मिळणार आहे. याचं कारणच तसं आहे की देवाभाऊ शांत दिसत आहेत, परंतु जे आता चर्चा आहेत, राज ठाकरे जे बोलतायत, उद्धव ठाकरे जे बोलतायत, कुठेतरी पाणी मुरत असेलही, सांगता येत नाही ना. कारण आपण बघितलं, जसं एकनाथ शिंदेना फोडून घेतलं, 40 आमदार घेऊन ते इकडं महाविकास आघाडी फोडून आले, परंतु त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार होते. देवाभाऊंना सुद्धा ते आश्चर्याचा धक्का होता ना त्यावेळेला, निश्चितपणा नव्हता. त्यांनी काय स्टेटमेंट केलं, नाही मग मी पक्षाचा नेता म्हणून राहीन वगैरे वगैरे. पण नाही, तुम्हाला परत सहभागी व्हायचंय मंत्रिमंडळात, वर्ण आदेश दुसरा. ते शेवटी पक्षाचा आदेश हे ते मान्य करणारं व्यक्तिमत्व आहे, कारण RSSचं बाळकडून ना त्यांच्यावर. त्यामुळे ते तयार झाले, पण ते नाराज होते. मुख्यमंत्री पद त्यांना द्यायला हवं होतं, पण ते दिलं गेलं नाही वरनं, कारण दाबा. मग अशा पद्धतीनं आज एकनाथ शिंदेना वर आणायचं जे चाललेलं आहे, जे सध्या चर्चा आहेत सध्या सोशल मीडियामध्ये, एकनाथ शिंदेना ताकद दिली जाते अमित शहांच्याकडनं. मग असं खरंच राजकारण आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे RSS पूर्ण पाठीशी आहे त्यांच्या. आणि मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण त्यांच्या गुडबुकमध्ये कोण आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु अमित शहा शेवटी म्हणतात ना, ते सगळं पश्चिम बंगाल आणि हे बाकीच्या सगळ्या लढाया जिंकल्यानंतर आज अमित शहाचं वजन खूपच वाढलेलं आहे. तिथं आज दुसरे पंतप्रधान म्हणूनच त्यांच्याकडे बघतात. आता उपपंतप्रधान त्यांना मिळणार नाही मिळणार तो भाग वेगळा, परंतु बघितलं जातं की ते. आणि एकनाथ शिंदेना त्यांचा पाठिंबा आहे. मग देवेंद्र फडणवीसांना ते दाबत असतील तर पंतप्रधान मात्र देवाभाऊंच्या पाठीशी आहे. हे खरं वरचं राजकारण आहे आता दिल्लीतलं. परंतु त्यातून परत काही राजकारण घडलंच, एकनाथ शिंदेने काही डाव केलेच, आणि तसं दिसायला लागलं तर ही वादळापूर्वीची शांतता मी का म्हणतोय, तर देवेंद्र फडणवीस सुद्धा गप्प बसणार नाही. कारण आमदारांचे गट ह्यांच्यातले, राष्ट्रवादीमध्ये असू दे, एकनाथ शिंदेच्यातले सुद्धा, एकनाथ शिंदेच्यातले सुद्धा बहुतेक बरेच आमदार हे देवेंद्र फडणवीस की जय म्हणणारे आहेत. उद्या त्यांचे सुद्धा दोन तुकडे करायला काही कमी होणार नाही. परंतु ते वाट पाहत आहेत, शांत आहेत. देवाभाऊ हे शांत आहेत, शेवटी पक्षाला ते महत्व देणार आहेत. आता मी त्यांच्या काही जवळच्या मंडळींशी पण चर्चा करतोय, एकनाथ शिंदेच्या जवळच्या मंडळींशी चर्चा करतोय, भेटतात, बोलतात, पण सगळंच आतलं सांगतील असं थोडंच आहे, असं नाही आहे. आणि काँग्रेस सुद्धा इकडे लक्ष देणं, काँग्रेसची अवस्था, पण काँग्रेसचे पण कुठले फोडून घेतील. इकडे शरद पवारांची सुद्धा बरीच आमदार आता कुंपणावर आहेत, पण आमदारांचं आता महत्व नाही आहे. आता खासदार हवेत केंद्रात, सगळे खासदारांच्या पाठीशी. शरद पवारांचे सुद्धा खासदार, आता कोल्हे बोलून गेले. आता कोल्हे बोलल्यानंतर त्याच्या मागं कोण आहे हे सगळं चालू झाले परत. त्यामुळे देवाभाऊ हे डाव काढतील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर. म्हणजे ही शांतता कशी वादळात जाईल, पण त्यांच्या विरोधात काही गेलं, त्यांच्या विरोधात काही असं दिसून यायला लागलं की देवाभाऊंनाच दाबायचंय, देवाभाऊंनाच टार्गेट करायचं आहे. आज ठाकरे बंधू जे बोलतायत ना, देवाभाऊंचं मिशन देवाभाऊ, म्हणजे देवाभाऊंना आता
कुठेतरी टार्गेट करून एकनाथ शिंदे जात असतील तर देवाभाऊ गप बसणार नाहीत. देवेंद्र फडणवीस हे धूर्त राजकारणी आहेत, कूटनीतिकार आहेत, असं आता भारतीय जनता पक्षातले त्यांचे काही समर्थक, त्यांचे हितचिंतक उघड बोलू लागले. कारण आता हे दिसायला लागले, कारण हे आरोप प्रत्यारोप चालू होतीलच आता आणि परत. आणि बघा मग त्यावेळेला ठाकरे सुद्धा सांगतील बघा हे मिशन आम्ही बोललो होतो की नाही. आणि तसं घडलंय ना, एकनाथ शिंदेना डायरेक्ट मुख्यमंत्रीपद दिलंय, देवाभाऊनं दाबलं गेलंय. मग आता परत दाबलं का जाऊ शकत नाही हे प्रश्न आता RSS लॉबी सुद्धा विचारते. आणि हे नक्की चाललंय काय? मग वर्ण गृहमंत्री, जे गृहमंत्री आहेत तेच जर का पाठिंबा देणार असतील तर मग भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा दंगा, म्हणजे ते आता दंगा म्हणजे मी असं म्हणणार नाही दंगा, पण राजकीय वादळ हे उठणार, दंगा होणार एवढं मात्र निश्चित आहे. आता देवाभाऊ शांतता ही देवाभाऊंची शांतता वादळापूर्वीची शांतता आहे का हे लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.